नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. कला ही अद्वैतला बोलते, चांदेकर मी तुझे त्याच वेळेस ऐकून घेईल ज्या वेळेस मी चुकीचे असेल आणि तू बरोबर असतील असे बोलते, तर मी तुझेच काय कोणाचेच ऐकून घ्यायला तयार असते. त्यानंतर आपण पाहतो अद्वैत विचार करत असतो की मी हे सर्व या खरेसाठी का करत आहे. मला काहीतरी वेगळीच फिलिंग येत आहे आणि अशा फिलिंग मला पहिली वेळेसच का वाटत आहे. त्यानंतर आपण पाहतो अद्वैत हा कॅन्सलरला भेटण्यासाठी जातो आणि तो कलाविषयी आणि त्याच्यामधल्या नात्याविषयी सर्व काही बोलत असतो आणि त्याच वेळेस तो कॅन्सलर देखील आनंदित होतो आणि बोलतो, वा चांदेकर, आज तुम्ही वेगळ्याच मूडमध्ये आहात. मला तुमची दृष्टच काढावी लागणार आहे, कारण तुम्ही पहिली वेळेस तुमच्या बायकोविषयी एवढे चांगले बोलत आहात. तुमच्या बायकोच्या म्हणजे कलाच्या प्रेमात तर पडला नाहीत ना. आणि तेव्हा अद्वैत देखील गोंधळून जातो आणि बोलतो, मी आणि त्या खरेच्या प्रेमामध्ये, आणि तो देखील विचार करू लागतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अद्वैत हा कलाच्या प्रेमामध्ये पडला आहे याची जाणीव अद्वैतला होणार का, हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.